हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे ब्रेड चॉप। हे बनवायला खूप इझी आणि टेस्टी आहे। तर इथे सगळ्यात आधी आपण बेसनचं मिश्रण तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 कप बेसन घेतलं आहे, पण मला अजूनही ते कमी वाटत आहेत म्हणून हाफ कप परत टाकले। त्यानंतर अर्धा चमच हळद, 1 चमच मीठ, 1 चमचपेक्षा थोडं कमी लाल मिर्च पावडर, बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घातलं। पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, कारण इथे आपलं मिश्रण खूप घट्ट पण नको आहे आणि खूप पातळ पण नको। जर थोडं पण घट्ट झालं तर कोटिंग खूप जाड बसेल आणि थोडं जरी पातळ झालं तर कोटिंग खूप पातळ बसेल। त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकूनच त्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे थोडं कोथिंबीर, लसूण, 3-4 मिरची, अद्रक, मीठ, जिरं पावडर, काळं मीठ, लेमन ज्यूस, 1 चमच साखर, थोडे वेफर्स टाकलेत मी इथे। तुम्ही भुजिया शेव पण टाकू शकता, याने थोडं नमकीन असा टेस्ट येईल। त्यानंतर इथे मी 4 ते 5 आईस क्यूब टाकते आहे। याने आपल्या चटणीचा कलर थोडा फ्रेश दिसेल आणि चटणी अशी ब्लॅकिश नाही दिसणार। आता हाफ कप पाणी टाकून याला ग्राइंड करून घेते। तर बघा, इथे माझी चटणी तयार झाली आहे। आता मी या चटणीला एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपल्याला बटाट्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी अद्रक घेतले आहे, थोडे 1-2 मिरची घेतले, थोडे धनिया आणि सौंफ याला मी खलबत्त्यात छान कुटून घेतलेलं आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। चला तर आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी तेल गरम करून घेतले, त्यात जिरं, राई आणि कुटून घेतलेली पेस्ट टाकली। आता यात थोडे ड्राय मसाले टाकूया, हळद, धनिया पावडर, जिरं पावडर, मीठ, लाल मिर्च पावडर, आमचूर पावडर। आता हे छान परतून झाल्यानंतर यात बॉइल्ड बटाटे आणि मटर टाकूया। इथे बटाट्याला चमचच्या मदतीने छान मॅश करून घेऊया। त्यानंतर यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया, परत मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं बटाट्याचं मिश्रण पण तयार झालेलं आहे। आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत, त्याला मला राऊंड कट करायचे आहेत, तर मी वाटीच्या मदतीने याला राऊंड शेप देत आहे। आता एका स्लाइसला मी ग्रीन चटणी लावते आणि एका स्लाइसला टोमॅटो सॉस लावते आहे। तर दोन्ही स्लाइसला एकत्र करून दोन्ही स्लाइसच्या आजूबाजूला मी बटाट्याचं मिश्रण लावते आहे। ब्रेडला फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता गरम झालेलं तेल आपण तयार केलेल्या बेसनच्या मिश्रणात टाकायचं आहे, त्याला छान मिक्स करून घेऊया। आता ब्रेड आणि बटाट्याची स्टफिंग या बेसनच्या मिश्रणात डीप करूया। बेसनच्या मिश्रणाचं थिकनेस अगदी बरोबर असल्यामुळे ब्रेड आणि बटाट्याच्या स्टफिंगला कोटिंग व्यवस्थित बसलेली आहे। आता याला गरम तेलात डीप फ्राय करून घ्यायचं आहे। दुसरं ब्रेड तयार करताना एका स्लाइसला ग्रीन चटणी आणि एका स्लाइसला इमलीची चटणी लावली। आता याला पण बेसनच्या मिश्रणात डीप करून फ्राय करून घेऊया। आता इथे माझे दोन्ही प्रकारचे ब्रेड चॉप तयार झाले। मला तर इथे दोन्ही प्रकारचे ब्रेड चॉप आवडले आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणती ब्रेड चॉप आवडली आहे, ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉसच्या स्लाइसची की ग्रीन चटणी आणि इमली सॉसच्या स्लाइसची।